नमस्कार मंडळी, शेळीपालन व्यवस्थापनात सर्वात जास्त काळजी ही गोठ्यात असणारी आर्द्रता कमी करण्यासाठी घ्यावी लागते. कारण शेळ्यांना आर्द्रता सहन होत नाही. त्यामुळे त्यांना श्वसन संस्थेचे रोग होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात आर्द्रतेचं प्रमाण जास्त असतं. त्यामुळे व्यवस्थापनात त्यानुसार बदल करणं आवश्यक आहे. यासाठी व्यवसायात असणारी जागरूकता महत्त्वाची असते. शेळीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारचा ताण वाढणार नाही याची काळजी घ्यावी. कळपातील सर्व शेळ्यांना जंतुनाशक औषधं द्यावीत. त्यामुळे कळप जंतमुक्त राहू शकेल. पाऊस पडल्यानंतर निर्माण झालेली आर्द्रता आणि उष्णता जंतांची अंडी गोचिड वाढीसाठी अनुकूल असते. अशावेळी शेळ्यांच्या अंगावर गोचिड होतात. त्यामुळे शेळ्यांना रोग होतात. गोचिड शेळ्यांच्या शरीरातील रक्त शोषतात. त्यामुळे शेळ्या अशक्त होतात. अंगावर खाज सुटते. त्यामुळे त्या बेचैन होतात. खाणं बंद करतात. हालचाल मंदावते. यावर उपाय म्हणून शेळ्यांच्या अंगावर गोचिड प्रतिबंधक औषध लावावं किंवा गोठा धुवून घ्यावा. शेळ्यांना आर्द्रता अजिबात सहन होत नाही. त्या उष्णता सहन करू शकतात. गोठ्यातील आर्द्रता कमी ठेवण्यासाठी गोठ्यात रात्रीच्या वेळी शेगडी लावावी किंवा 60 वॅटचा विजेचा बल्ब रात्रभर लावून ठेवावा. गोठ्यातील मलमूत्र रोजच्या रोज साफ करून गोठा कोरडा करावा. गोठ्यातील जमीन जर ओली असेल तर शेळ्यांच्या पायाच्या खुरामध्ये ओलसरपणा राहून पायाला फोड येतात. त्यामुळे शेळ्या लंगडतात, चारा कमी खातात आणि अशक्त होतात. पावसाळ्याच्या दिवसात शेळ्यांना बाहेर सोडू नये. पावसात जास्त वेळ शेळी भिजली की न्यूमोनियासारखा आजार होतो. यामुळे शेळी शिंकते, नाकातून चिकट पांढरा पिवळसर द्रव वाहतो, ताप येतो, धाप लागते. पावसाळ्यात आलेल्या कोवळ्या चाऱ्यामध्ये तंतुमय पदार्थ कमी असतात. जास्त प्रमाणात हा चारा खाल्ल्यामुळे शेळ्यांना अपचन, पोटफुगी, हगवणीसारखे आजार होतात. पोटफुगी होऊ नये यासाठी गोडं तेल आणि खाण्याचा सोडा पाजला तर पोटफुगी कमी होते. हगवणीवर पशुतज्ञांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा. आंत्रविषार होऊ नये म्हणून लसीकरण करावं. फुफ्फुसदाह आजार गोठ्यातील चुकीच्या व्यवस्थापनामुळे होतो. नियंत्रणासाठी लसीकरण महत्त्वाचं ठरतं. लाळ्या खुरकूत आजाराचा प्रसार वेगाने होतो. यासाठी लसीकरण महत्त्वाचं आहे. पावसाळ्यात घट्टसर्प आणि फऱ्या आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. खबरदारीचा उपाय म्हणून लसीकरण करून घ्यावं. गाभण शेळीची पावसाळ्यात योग्य प्रकारे काळजी घ्यावी. कारण पावसाळ्यात गोठ्याची जमीन ओलसर राहते. त्यामुळे चालताना घसरून पडणं हा प्रकार आढळतो. त्यामुळे गर्भपात होण्याची शक्यता असते. पावसाळ्यात शेळ्या विण्याचं प्रमाण अधिक असतं. या काळात गर्भाशयात जंतूंचा शिरकाव होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी विल्यानंतर पाठीमागचा भाग गरम पाणी आणि सौम्य जंतुनाशकांचा वापर करून धुवून घ्यावा. पावसाळ्यात शेळ्यांना धनुर्वात होण्याची जास्त शक्यता असते. त्यामुळे धनुर्वाताचं इंजेक्शन द्यावं. पावसाळ्यात शेळ्यांची खरेदी करू नये कारण पावसाळ्यात आजारांचा प्रादुर्भाव होण्याची जास्त शक्यता असते. जर तशी गरज भासली तर ज्या भागातून शेळ्या खरेदी करायच्या आहेत तिथे आजाराचा प्रादुर्भाव झालेला नसावा याची तपासणी करावी. पावसाळ्यात झुडपं, गवत आणि चारा या पिकांची लागवड करावी. अशा पद्धतीने पावसाळ्यात शेळ्यांचं व्यवस्थापन करावं. बरं तर मंडळी, पुन्हा भेटूया उद्याच्या कृषीवाणीत. नमस्कार. कृषीवाणी या कार्यक्रमाचं वाचन केलं विद्या तावडे यांनी आणि सादर करते होते विवेक वानखडे.